अकोला शहरातून एक अशी घटना समोर आली आहे जी ऐकून प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो. आपण सुरक्षित आहोत का? कारण जिथे कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी असते तिथेच जर असे गंभीर आरोप समोर येत असतील तर ही बाब नक्कीच चिंतेची आहे. ही घटना आहे अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याची. मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेवर सुमारे 80 लाख रुपयांच्या फसवणुकीचा आरोप होता. या प्रकरणात सायबर पोलिसांनी तिला अटक केली होती. न्यायालयाने तिला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. सगळं काही नेहमीप्रमाणे सुरू होतं, पण अचानक या प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं. कोठडीत असताना त्या महिलेने एक अत्यंत गंभीर आरोप केला. तिच्या म्हणण्यानुसार तिथे कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने तिच्याकडे अयोग्य मागणी केली. हा आरोप तिने तिथे उपस्थित असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला सांगितला आणि त्यानंतर संपूर्ण पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच त्यांनी तातडीने सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठले. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित अधिकाऱ्याची ठाण्यातच चौकशी करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. या घटनेमुळे काही काळ पोलीस ठाण्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. आता या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की नेमकं सत्य काय आहे? महिलेने केलेले आरोप खरे आहेत का, की हे आरोप इतर कोणत्या कारणामुळे करण्यात आले आहेत? हे सर्व स्पष्ट करण्यासाठी आता सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे एक मोठा मुद्दा पुन्हा समोर आला आहे: पोलीस कोठडीत असलेल्या व्यक्तींची सुरक्षा. जर कोठडीत असलेल्या व्यक्तीलाही असुरक्षित वाटत असेल तर याचा परिणाम थेट जनतेच्या विश्वासावर होऊ शकतो. म्हणूनच या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. सध्या अकोल्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रत्येक जण याबाबत आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. पण अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये सत्य समोर येईपर्यंत संयम राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पोलिसांकडून या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, दोषी आढळल्यास कोणावर जबाबदारी निश्चित होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. या घटनेमुळे एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे: कायद्यापुढे कोणीही मोठं नाही. जर कोणी चुकीचं वागलं तर त्यावर कारवाई होणारच. आता या प्रकरणाचं सत्य काय आहे हे येणाऱ्या चौकशीतूनच स्पष्ट होईल. तोपर्यंत अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा.